तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घरफोडी, रोख रक्कम, सोने चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याच्या तब्बल 20 ते 25 घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही। या गंभीर प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रात्री झोप न लागणे, सतत भीतीत वावरावे लागणे अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। या संदर्भात देऊळघाट येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चोरांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। येत्या 15 दिवसात आरोपींचा शोध न लागल्यास व योग्य कारवाई न झाल्यास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। भाजप नेते नंदू जगन्नाथ लवंगे व भाजप कार्यकर्ते रिझवान खान व इतर गावकरी इम्रान खान, भगवान हिवाळे, जगन्नाथ खडके, अनिल भोजे निवेदन देताना गावकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव। माझ्याकडे रात्री गावातील 22 लोक आले आणि त्यांनी मला सांगितला गावातला खेळ की देऊळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे। तर मी ठरवलं की बा आम्ही त्यांच्या आज या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हाधीशक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकही चोरावरती कारवाई केली नाही। तर गावातील लोकांमध्ये असे संशय की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर या सगळे मिळले का काय। कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे। त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही। त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं।